नशीब बदलायचे असेल तर कोणालाही या 5 वस्तू देऊ नका. नंबर 1. तीक्ष्ण वस्तू कधीही दान करू नये. कोणी विचारले तरी या गोष्टी दान करू नका. यामध्ये कात्री, चाकू, तलवार, लोखंडी पाईल, खंजीर इत्यादींचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या जीवनात नाश होऊ शकतो. त्यामुळे जीवनात विस्कळीतपणा येतो. कुटुंबात कलह आणि नकारात्मकतेसोबतच व्यवसायात नुकसान होते. या गोष्टी कोणालाही दिल्याने ती व्यक्तीच्या प्रत्येक पैशावर अवलंबून राहू शकते. नंबर 2. प्रत्येकाला घड्याळाचे कार्य माहीत आहे, परंतु काही वेळा लोक घड्याळाची देवाणघेवाण देखील करतात. पण लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. म्हणून तुम्ही तुमचे घड्याळ इतर कोणत्याही व्यक्तीला घालून घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळाशी निगडीत असल्यामुळे आपल्या मनगटावर इतर कोणाचे घड्याळ धारण केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या तसेच आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. नंबर 3. शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. जाणून बुजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न खाऊ घातल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शिळ्या अन्नाचे दान रोगाच्या रूपाने घरी परत येते आणि दान केल्याने जीवनात नाश निर्माण होतो. म्हणूनच आपण स्वतः जे खाऊ शकतो तेच अन्न कोणालाही खायला द्यावे. नंबर 4. प्रत्येकाला केस चालवायला आवडतात, पण त्यासाठी फक्त स्वतःचा खांदा वापरावा. दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने फायदेशीर नाही. केवळ कंगवाच नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही सामग्री दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. याचा तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत दान करण्यापूर्वी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नंबर 5. हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे चुकून झाडूला पाय लागल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे. यासोबतच झाडू वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला आहे. चुकूनही झाडू दान करू नये. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊन घरात संकटे आणि आर्थिक संकटे राहतात. नंबर 6. शास्त्रानुसार संध्याकाळी दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते. दूध आणि दही पांढरे असतात, जे चंद्र ग्रहाशी संबंधित आहेत. सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते. माता लक्ष्मीशीही दुधाचा संबंध आहे. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याचे घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येते. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडते. यामुळे घरात गरिबी येऊ लागते. व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंटमध्ये लिहा लक्ष्मी माता की जय. जरूर लिहा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल. नंबर 7.
ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडाची वस्तू आणि तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे. त्यामुळे लोखंडाची वस्तू आणि तेल कोणाकडूनही फुकटात घेऊ नये. वास्तुशास्त्रात असे सांगितले जाते की जे लोक फुकटात लोखंड किंवा तेल घेतात त्यांच्या घरातील बरकत निघून जाते. व्यक्ती हळूहळू कर्जात बुडतो. एक वेळ अशी येते की पोट भरण्यासाठी त्याला भीक देखील मागावी लागते. नंबर 8. सूर्यास्तानंतर विशेषतः गुरुवारी गुरुशी संबंधित मानली जाते. हा दान केल्याने बृहस्पती कमजोर होतो. त्यामुळे जीवनात संकटे येतात आणि घरात अशांतता असते. याशिवाय चुकूनही मीठ दान करू नये, कारण मिठाचे दान केल्याने शनीच्या साडेसातीला सामोरे जावे लागते. तसेच मीठ दान केल्याने व्यक्ती कर्जात बुडून जाते. तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. नंबर 9. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणत्याही व्यक्तीला धन किंवा पैसा देऊ नये, कारण संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते. संध्याकाळी पैसे दान केल्यास देवी लक्ष्मी कोपून निघून जाते. त्यामुळे घरात गरिबी येऊ लागते आणि संपत्तीची कमतरता भासते. जरी तुम्ही कोणत्याही वस्तूच्या बदल्यात एखाद्याला पैसे देऊ शकता. नंबर 10. वास्तुशास्त्रानुसार जर कोणी तुम्हाला रुमाल, बेल्ट, पर्स किंवा चामड्याच्या वस्तू दान करू नये. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मत्सराची भावना निर्माण होते. त्यामुळे घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा वस्तू दान करू नयेत. तसेच प्लॅस्टिक, स्टील, काच आणि ॲल्युमिनियम किंवा त्यापासून बनवलेली भांडी दान करू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते. कुटुंबातील सुखशांती नष्ट होते. नंबर 11. हे करत असताना हे लक्षात ठेवावे की फाटलेले ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नयेत, कारण हे दान केल्याने घरामध्ये अशुभता निर्माण होते. नंबर 12. एखाद्याने नेहमी गरजूंना दान केले पाहिजे तरच पुण्य मिळते. व्यक्तीने निस्वार्थपणे दान केले पाहिजे. दुःख किंवा द्वेषातून केलेले दान व्यर्थ जाते. यासोबतच दान श्रद्धेने आपल्या हातात देऊन करा आणि दान करताना कधीही जमिनीवर ठेवून किंवा फेकून दान करू नका. उलट तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. चांगले आचरण ठेवा, चांगला विचार ठेवा. शक्य असेल तेवढे योग्य व्यक्तीला दान करा. पशुपक्ष्यांची काळजी घ्या. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.